नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया SBI जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, वॉरबर्ग इन टॉक्स टू सेल 10% स्टेक इन SBI जनरल टू प्रेमजी इन्व्हेस्ट SBI. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, वर्गस पिनकस चर्चा करत आहे प्रेमजी इन्व्हेस्ट आणि स्टेट बँक ऑफ इंडिया सोबत. कशासाठी? आपली SBI जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमधली 10% हिस्सेदारी सेल करण्यासाठी. चला आता बोलूया आयडिया फोर्ज टेक्नॉलॉजी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, आयडिया फोर्ज शेअर सर्ज आफ्टर ₹137 कोटी ऑर्डर फ्रॉम डिफेन्स मिनिस्ट्री. तर मित्रांनो, डिफेन्स कंपनी आयडिया फोर्ज टेक्नॉलॉजी लिमिटेडला 137 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे डिफेन्स मिनिस्ट्रीकडून. कशासाठी? मिनी UAVs साठी अंडर मेक इन इंडिया इनिशिएटिव्स. चला आता बोलूया ॲक्मे सोलर होल्डिंग्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, ॲक्मे सोलर होल्डिंग्स बॅक्स 1072 कोटी रिफायनान्सिंग फॉर 250 मेगावॅट प्रोजेक्ट इन राजस्थान. तर मित्रांनो, ॲक्मे सोलर होल्डिंग्स लिमिटेडला राजस्थानमध्ये 250 मेगावॅट प्रोजेक्टसाठी 1072 कोटी रुपयांचा रिफायनान्सिंग मिळवला आहे. चला आता बोलूया PSU कंपनी NBCC इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NBCC विन्स मेजर रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट वर्थ ₹296.53 कोटी इन मेरठ. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, PSU कंपनी NBCC इंडिया लिमिटेडला UPमध्ये मेरठ डेव्हलपमेंट ऑथॉरिटी कडून 296.53 कोटी रुपयांचा प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. तर मित्रांनो, NSE टू एक्सक्लूड 8 स्टॉक्स फ्रॉम F&O सेगमेंट इफेक्टिव्ह ऑगस्ट 29. तर मित्रांनो, NSE आपल्या F&O सेगमेंटमधून 8 कंपन्या बाहेर करत आहे आणि मित्रांनो, हे लागू होणार आहे 29 ऑगस्ट 2025 पासून. आणि मित्रांनो, ज्या कंपन्या NSEच्या F&O सेगमेंटमधून बाहेर होऊन जातात त्यांचे चान्सेस नसतात निफ्टी 50 मध्ये ॲड होण्याकरिता. कारण मित्रांनो, निफ्टी 50 मध्ये ॲड होण्यासाठी त्या कंपनीला NSEच्या F&O सेगमेंटमध्ये ॲड होणे गरजेचे असते. हा एक निफ्टी 50 मध्ये ॲड होण्यासाठी क्रायटेरिया असतो. तर चला बघूया कोणत्या आहे या 8 कंपन्या ज्या 29 ऑगस्ट 2025 पासून NSEच्या F&O सेगमेंटमधून बाहेर होणार आहे. तर मित्रांनो, या 8 कंपन्यांमध्ये आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल लिमिटेड, अडानी टोटल गॅस लिमिटेड, CESC ग्रॅन्युअल इंडिया, IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स, जिंदल स्टेनलेस, पूनावाला फिनकॉर्प आणि SJVN लिमिटेड या 8 कंपन्या इन्क्लूड आहे. आणि मित्रांनो, या 8 कंपन्या 29 ऑगस्ट 2025 पासून NSEच्या F&O सेगमेंटमधून बाहेर होणार आहे. चला आता बोलूया डिक्सन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, डिक्सन टेक्नॉलॉजीज चेअरपर्सन सुनील वचानी सेल्स 2.77% स्टेक फॉर ओव्हर ₹2221 कोटी. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, डिक्सन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडचे
प्रमोटर सुनील वचानी यांनी डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडमधली 2.77% हिस्सेदारी म्हणजे डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडचे 16.70 लाख शेअर 2,221 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीच्या किमतीमध्ये सेल केली आहे. आणि मित्रांनो, ही हिस्सेदारी सेल केल्यानंतर प्रमोटर्सची हिस्सेदारी डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडमध्ये 32.27%ने डिक्रीज होऊन आता राहिलेली आहे 29.5%. तसेच मित्रांनो, दुसऱ्या बाजूने मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंडने डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडचे 14.45 लाख शेअर म्हणजे डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडमध्ये 2.93% हिस्सेदारी खरेदी केली आहे 1,924 कोटी रुपयांमध्ये. आणि मित्रांनो, ही हिस्सेदारी खरेदी केल्यानंतर डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडमध्ये मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंडची हिस्सेदारी 2.24%ने इन्क्रीज होऊन झाली आहे 4.63%. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडानी एंटरप्राइजेस लिमिटेड. तर मित्रांनो, अडानी कमिशन्स इंडियाज फर्स्ट ऑफ ग्रीड ग्रीन हायड्रोजन पायलट प्लांट इन कच्छ. तर मित्रांनो, अडानीने कच्छमध्ये भारताचा पहिला ऑफ ग्रीड ग्रीन हायड्रोजन पायलट प्लांट सुरू केला. आणि मित्रांनो, हा 5 मेगावॅटचा प्लांट अडानी न्यू इंडस्ट्रीज लिमिटेड म्हणजे ANILने बिल्ट केला आहे. आणि मित्रांनो, अडानी न्यू इंडस्ट्रीज लिमिटेड ही अडानी एंटरप्राइजेस लिमिटेडची क्लीन एनर्जी सबसिडरी कंपनी आहे. चला आता बोलूया निफ्टी 50 बद्दल. तर मित्रांनो, निफ्टी 50 हा NSEचा मेजर इंडेक्स आहे. आणि मित्रांनो, निफ्टी 50 या इंडेक्समध्ये वर्षातून 2 वेळा चेंजेस होत असते. आणि मित्रांनो, एक वेळा निफ्टी 50 मध्ये यावर्षी चेंजेस झाले आहे. आणि मित्रांनो, त्या चेंजेसमध्ये 28 मार्च 2025 पासून मुकेश अंबानीजीची कंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड आणि त्याचसोबत झोमॅटो लिमिटेड म्हणजे इटर्नल लिमिटेड निफ्टी 50 मध्ये ॲड झाली आहे 28 मार्च 2025 पासून. आणि मित्रांनो, निफ्टी 50 मध्ये दुसरे चेंजेस होणार आहे सप्टेंबर 2025 या महिन्यामध्ये. आणि मित्रांनो, या महिन्यामध्ये निफ्टी 50 मध्ये कोणते स्टॉक्स ॲड होणार आहे आणि कोणते स्टॉक्स बाहेर होणार आहे याची ऑफिशियल अनाउन्समेंट होणार आहे ऑगस्ट 2025 या महिन्यामध्ये. आणि मित्रांनो, सध्यास रिपोर्टच्या थ्रू अशी अपडेट येत आहे की निफ्टी 50 मध्ये नेक्स्ट जेव्हा बदल होईल म्हणजे सप्टेंबर 2025 पासून BSE लिमिटेड आणि इंडिगो ॲड होणार आहे निफ्टी 50 मध्ये, अशी रिपोर्टच्या थ्रू अपडेट येत आहे. आणि निफ्टी 50 मधून इंडसइंड बँक लिमिटेड आणि हिरो मोटोकॉर्प बाहेर होणार आहे अशी रिपोर्टच्या थ्रू अपडेट येत आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.